नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की आपण काढलेले मास्टर आपण हे ऑनलाईन मास्टर रोल फिल कशा प्रकारे करायचे आहे आणि फिल केल्याच्या नंतर आपल्याला वेज लिस्ट कशी जनरेट करायची आहे आणि वेज लिस्ट जनरेट करून पेमेंटसाठी कशा प्रकारे पाठवायचे आहे. ही संपूर्ण प्रोसेस समजण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा. तर त्या अगोदर आपण काढलेले मास्टर आपण हे आपल्या PTOकडून भरून घ्यायचे आहे आणि पासिंग करून घ्यायचे आहे. त्यानंतरच आपल्याला हे मास्टर रोल फिल करायचे आहे आणि वेज लिस्ट जनरेट करून पेमेंटसाठी पाठवायचे आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर मास्टर फिल करण्यासाठी आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं आहे. आपली ग्रामपंचायत ओपन करून घ्यायची आहे ID आणि पासवर्ड टाकून. त्यासाठी आपल्याला नरेगा पोर्टलवरती यायचं आहे आणि क्विक ॲक्सेसवरती क्लिक करून आपले ग्रामपंचायत हे लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन करण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत, डाटा एंट्री, त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर फायनान्शियल इयर या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ज्या फायनान्शियल इयरमधील आपण मास्टर फिल करतोय त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे तालुका आणि त्याचप्रमाणे आपलं गाव म्हणजेच आपली पंचायत आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायची आहे. ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करून आपल्याला लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला D6 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ई मास्टर रोल यामधील दुसरा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. फिल ई मास्टर रोल. ज्या व्यक्तीचा मास्टर आपल्याला फिल करायचा आहे त्याचा वर्क कोड आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्च या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट आहे. त्यानंतर हजेरीपट क्रमांक म्हणजे आपला मास्टर क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिसेल त्यावरती आपल्याला टिक करायचं आहे. त्यानंतर त्या मास्टरमधील असलेले हे सर्व मजूर आपल्याला या ठिकाणी शो होतील. त्यामधील आपण कोणत्या दिवशी सुट्टी टाकलेली आहे, ज्या दिवशी सुट्टी टाकलेली असेल त्या दिवसाच्या वरती जे हे 7 दिवस दिलेले आहेत त्या 7 दिवसापैकी ज्या दिवसाला आपण सुट्टी दिलेली आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे ते 7व्या दिवशी ऑप्शन होऊन जातील. त्यानंतर आता प्रत्येक मजुरांची मजुरी 6 दिवसाची असणार आहे. ते ऑटोमॅटिक आपण इथं ऑप्शन टाकल्यामुळे हे 6 दिवस सिलेक्ट झालेले आहेत. आणि त्यानंतर प्रत्येक मजुराला मजूर किती द्यायचे आहे ते आपल्याला या ठिकाणी एकदा टाकून घ्यायचं आहे. जो पहिला मजूर असेल त्या मजुरी टाकून घ्यायची आहे. एका बॉक्समध्ये टाकल्याच्या नंतर सर्व बॉक्समध्ये ऑटोमॅटिक ऑनलाईन फिल होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या मोजणी पुस्तक नंबर म्हणजेच आपला जो MBचा क्रमांक आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पेज क्रमांक आपल्याला या ठिकाणी पेज नंबर टाकून घ्यायचा आहे. ते आपला MB मध्ये किती क्रमांकाच्या पेजवरती या व्यक्तीचा मास्टर आपण भरलेला आहे तो पेज क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा. सेव्ह या बटनावरती क्लिक करून आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक मेसेज दाखवण्यात येईल. टोटल या मास्टरमध्ये 4 वर्कर आहेत. त्या 4 वर्करचे एकूण दिवस आहेत 24 आणि त्यांना पेड अमाऊंट जी आहे ते आहे 6552. तर आपण हे सेव्ह करू इच्छिता काय तर आपल्याला ओके करायचं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व मास्टर फिल करून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी एक केलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा होम यावरती क्लिक करायचं आहे आणि या व्यक्तीचा आपल्याला वेज लिस्ट जनरेट करून घ्यायची आहे. वेज लिस्ट जनरेट करण्याकरता आपल्याला D7 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यामधलं पहिलंच ऑप्शन हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जनरेट वेज लिस्ट फॉर पेमेंट. यावरती एकदा टिक करायचं. एजन्सीमध्ये आपली ग्रामपंचायत निवडून घ्यायची आहे. ग्रामपंचायत निवडल्याच्या नंतर आपलं जे मास्टर आहे त्याची तारीख आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक दाखवण्यात येईल. कोणत्या तारखेपासून किती तारखेपर्यंतचा आपण हे मास्टर भरलेलं आहे. तर यावरती आपल्याला प्रोसीड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण भरलेलं जे मास्टर आहे त्यावरती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे.
हे बघा मी 2 केलेले आहेत. त्यावरती आपल्याला जे आता ज्याचे वेज लिस्ट आपल्याला जनरेट करायची आहे त्यावरती टिक करून घ्यायचं आहे. आपण सर्वच करू शकता. त्यानंतर व्ह्यू वेज लिस्ट वरती जायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा होम वरती जायचं आहे आणि परत D7 या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ॲड पेमेंट डिटेल्स टू वेज लिस्ट अँड सेंड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हे फायनल केल्यानंतर फायनल पेमेंटसाठी पाठवायचे आहे. त्यानंतर इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर वेज लिस्ट नंबर आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जो मास्टरचा असेल तो आपल्याला या ठिकाणी शो होऊन जाईल. त्यानंतर पेमेंट कशा प्रकारे करायचं आहे EFMS हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण वेज लिस्ट व्ह्यू सुद्धा करू शकता, म्हणजे बघू सुद्धा शकता किती लोकांची वेज लिस्ट जनरेट झालेली आहे आणि या ठिकाणावरून डायरेक्ट आपण फायनल पेमेंटसाठी सुद्धा पाठवू शकतो. तर हे आहे फायनल पेमेंटची प्रोसेस. या ठिकाणी आपण पाहू शकता रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली, म्हणजे आपलं फायनल पेमेंटसाठी आपण हे वेज लिस्ट पाठवलेली आहे. त्यानंतर मजुराच्या खात्यामध्ये आता ऑटोमॅटिक हे पेमेंट होऊन जाईल. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करू शकता. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.